सो सध्या तरी तो फ्लेक्स तुम्ही बघत होतात. फिल्डिंग ट्रॅप या ठिकाणी थोड्याच वेळात सेट होईल. 4 ओव्हरचा हा सामना तुम्ही बघता. हेदूटने बीची बॅटिंग आहे. सो आघाडीची जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय गावदेवी उंबारली ज्याने फिल्डिंग ट्रॅप आता नुकतीच सेट केलेली आहे. हॅलो हॅलो चेक. मॅच बिटवीन हेदूटने बी आणि त्यांचा अपोजिट उंबारली. थोड्याच वेळात त्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यांची रुटीन खरं तर बिझी आहे. या बिझी रुटीनमध्ये रेग्युलर काम करत असल्या कारणाने काहीशे डायव्हर्शन असतात. आमचे रेग्युलर काम सुरू आहे. मी समालोचकाला खरं तर खूप साऱ्या डायव्हर्शनमधून जावं लागतं. कारण रेग्युलर जेव्हा जेव्हा स्पर्धा कव्हर करत असतो तेव्हा प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये लवकर उठून जाणं, झोपी अपुरी असते, मग भरपूर साऱ्या चुका होत असतात. सो काहीशा चुका आमच्याकडून होतील. थोड्याशा त्या चुका जरूर सांभाळून घ्याव्यात. सुरुवात करत आहोत आपण या सामन्याला दुसऱ्या फेरीतील पहिला, जिथे हेदूटने बी आणि त्यांचा अपोजिट तुम्हाला पाहायला मिळतोय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. पहिल्या ओव्हरसाठी ज्युनियर प्रेम भोईर या ठिकाणी रेडी होते. तर दुसऱ्या बाजूला धीरज आणि प्रदीप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 4 ओव्हरचा हा सामना. पॉवर प्लेचं पहिले षटक. 2 फिल्डर डीपमध्ये लॉंग ऑन सेट करण्यात आला आहे. डीपमध्ये आपण बघतोय लॉंग ऑफला. तर सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट. गलीमध्ये एक फिल्डर शॉर्ट बॅकऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या अनुमानाने आपण डावकुर आताच्या बॅटरसाठी मिड ऑन बघताय. प्रेम भोईर जो सिनियर आहे मिड ऑफ कुला आहे आणि लॉंग ऑफ ही त्या ठिकाणी थोडासा खोवा टेकून आलेला आहे. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचला आपण करत आहोत सुरुवात. आणि स्ट्रायकिंग एनवरती तुम्हाला पाहायला मिळेल धीरज आणि त्याच्या अपोजिट ज्युनियर प्रेम भोईर. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यॉर्कर होता. गतीचा वापर करण्यात आला आणि जी गती खरं तर प्रभावित करते ना प्रेमला, त्याच गतीचा वापर या ठिकाणून करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. कारण त्यांच्याशी जेव्हा जेव्हा हा बॉल पहा आधी, हा बॉल खरं तर आपण बघूयात कशा पद्धतीने टाकण्यात आला. जेव्हा जेव्हा डावकुऱ्यात त्याचा बॉलर ॲज अ खरं तर स्पिनर म्हणून ओळखला जातो ना, तेव्हा त्याच्या जोडीला त्याची जर गती असते ना, तेव्हा गतीने खरं तर तो हायलाईट होत असतो. आणि लेफ्टी बॉलरचं तेच असतं, त्याच्यामध्ये नॅचरल एनर्जी असते. इथून परफेक्टली यॉर्कर बॉल टाकत असताना तुम्ही बघितलं ज्युनियर प्रेमला पहिल्या बॉलवरती आली सिंगल आणि सिंगलने या डावाची झाली सुरुवात. लेफ्ट ओव्हर द विकेटने डावकुऱ्या हाताच्या बॅटरसाठी तो सुद्धा त्याने लेफ्ट ओव्हरनेच बॉलिंग केली. आणि आता सध्या तरी त्याच अँगलने बॉलिंग करत असताना समोर असताना प्रदीप लो फुल टॉस अटेम्प्ट केला आहे. ऑन साईडला चालला आहे. जिथे डावकुऱ्या हाताच्या बॅटरसाठी मिडॉनला फिल्डर होते तिथे आपण बघितलं तर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी सुद्धा मिडॉनला फिल्डिंग करत असताना प्रेम सिनियर त्याच्या खरं तर फिल्डिंगवरती असताना तो तुम्ही बघितला बॉल मागे गेला. तिथून आपल्याला पाहायला मिळाला धाबा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 3. लो फुल टॉस बॉल होता. अटेम्प्ट केला. हलकंसं कनेक्शन मिडॉन ऑन क्रॉस होत असताना लॉंग ऑनला बॉल तुम्ही बघितला. जरूर मिड विकेटला फिल्डर होते. प्रदीपसाठी मिड विकेट सेट करण्यात आला, परंतु लॉंग ऑनचा प्रवास केला बॉल नाही. तिथे बॉलची फिल्डिंग झाली. तिथनं धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 3. प्रेम तयार.
आताही लो फुल टॉस परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. विकेट किपर बीट झाल्यात. बॉल मागे चाललाय. तर सोमनाथ त्या ठिकाणी होते, ते बीट झाले परंतु बॉलला स्टॉप करण्यात आलं. या बॉलवरती अतिरिक्त मिळते. ऑफस्टंपचा जास्तच बाहेर होता. जी गती जनरेट केली होती ना, त्या गतीवरती मी तर म्हणे नियंत्रण नव्हतं. कारण याच्या अगोदर तुम्ही बघितलं तर लोवो फुल टॉस, हाही बॉल लोवो फुल टॉस होता परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. हा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय की जर अटेम्प्ट केला असता ना पुढे जाऊन तर तो लो फुल टॉसच झाला असता. तिथून सोमनाथ बीट झाले. विकेट किपर. बॉल मागे गेला परंतु जास्त बॉलला मागे जाऊ दिलं नाही त्या फिल्डरने. अतिरिक्तने टीमची धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 4. पुन्हा एकदा प्रेम तयार. आताही लो फुल टॉस परंतु आता गती चांगली आहे, नियंत्रणही चांगली आहे. अंपायर्स जागेवरती उभे आहेत. अर्थातच इट्स लिगल डिलिव्हरी. गती खूप होती कारण जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती ॲज अ फास्टर बॉलर जर तुम्हाला बॅटरला बीट करायचं आहे ना तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रथमतः तो अँगल बनवावा लागतो. आणि ओव्हर द विकेटने जेव्हा जेव्हा उजव्या हाताच्या बॅटरसाठी जेव्हा बॉलर गोलंदाजी करतो ना लेफ्ट आर्म बॉलर, तेव्हा तेव्हा त्याला यॉर्कर टाकण्यासाठी ओव्हर द विकेट हा बेस्ट पर्याय असतो. आणि तो बेस्ट पर्याय विथ पेस यूज करत असताना ज्युनियर प्रेम ह्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत त्याने धावा कंट्रोलच करून ठेवल्यात कारण आत्तापर्यंत फक्त 4 खर्च केल्यात. आता शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळायचं होतं परंतु इथे गती जास्त होती, वेग जास्त होता, त्याला हँडल करू शकला नाही प्रदीप आणि स्वीप करायचं होतं परंतु ते जमलं नाही. पंचांचा इशारा येत असताना लेग बायची सिंगल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 5. या गोलंदाजाकडे एवडी गती आहे ना की त्या गतीचा कधी कधी अनुमान लावणं ना बॅटरला थोडंसं कठीण जातं. त्यांच्या वडिलांची भेट झाली तेव्हा ते सांगत होते की तब्बल दररोज त्याला खरं तर मुंबईला सरावासाठी जावं लागतो. पूर्ण दिवस सराव करत असताना मग अनेक वेळा बॅट पॅच आणि स्ट्रॉंग पॅच हे आपल्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे काहीशा बॅट पॅचमधून तो बाहेर आला आहे आणि बाहेर आल्यानंतर त्याच्या गतीवरती त्याने खरं तर नियंत्रणही मिळवलं आहे. त्याच्याकडे वेग आहे पण तो वेगावरती तो नियंत्रणही करायला आता शिकला आहे आणि ते तुम्हाला दिसलं या बॉलिंगवरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. व्यवस्थित बॅटवरती नाही. सिंगल तर झाली आहे. 2 डेफिनेटली होतील कारण तेवढा असा वेळ 2 धावा पूर्ण करण्याचा. तिथून 2 धावा पूर्ण होत असताना अशा पद्धतीने आपण या ओव्हरमध्ये धावा बघतायत तर या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत बॉलिंग करत असताना फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. ते म्हणजेच ज्युनियर प्रेमने कंट्रोल करणारी बॉलिंग, प्रभावित करणारी बॉलिंग सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. जो त्याला अजूनही एकही विकेट मिळाला नाही परंतु विकेट मिळाला नाही तरी त्याने त्या धावा कंट्रोल केल्यात ना त्या उल्लेखनीय आहेत. कारण प्रदीप या टीमचा पिंच हिटर आहे. दुसऱ्या बाजूला धीरज ही मोठे स्ट्रोक खेळतो परंतु या दोघांना आतापर्यंत थांबवल्यात ज्युनियर प्रेमनं. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर दूरवरती आहेत. कदाचित चेस करू शकतात फिल्डर. चेस आणि सुंदर फिल्डिंग जरूर केली होती परंतु शेवटच्या क्षणाला बॉडीचा बॅलन्स राखू शकले नाही आणि या षटकाची समाप्ती झाली चौकाराने. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. धावा 11 बॅटिंग करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे बी. शेवटच्या बॉलवरती चौकार कशा पद्धतीने आला तो ॲक्शन रिप्ले तुम्ही बघता. जरूर हाताच्या साहाय्याने तो अडवू शकला नाही परंतु पायाच्या साहाय्याने अडवण्याचा त्याचा प्रयत्न होता कारण बॉल अगदी स्ट्रेट. डावखुरा त्याच्या बॅटरसाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करत होते ते फिल्डर परंतु तिथला प्रवास डीपमध्ये लॉंग ऑफपर्यंत करणं हे खरं तर सोपं नाही आहे. हाताला थोडासाही लागला नाही परंतु पायाच्या साहाय्याने अडवण्याचा त्याचा प्रयत्न होता. हे क्लिअर केलं MTCने. MTCकडे ना खरं तर पारदर्शकता आणि त्यांची टॅगलाईन असते ट्रान्सपरन्सी. सध्या तरी अगदी पारदर्शकतेने या स्पर्धेला ते कव्हर करत असताना छोटीशी वाहिनी होती. अगदी नदीप्रमाणे या खरं तर वाहिनीची सुरुवात झाली. जशी नदी एखादी खरं तर मोठी जेव्हा बनते ना तिची पात्रता अथांग होते. त्याच्या मागे खरं तर भरपूर सारे परिश्रम असतात. छोटे छोटे ओळ एकत्रित करून 11 धावा 11 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. सुरू या गोष्टी चर्चा आपण थोड्या वेळात करूयात. पण तो ओव्हर नंबर 2 मध्ये आला. नॉन पॉवर प्लेमध्ये सिनियर प्रेम भोईर काय अटॅक करायला पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 4 षटकार डबल 1 चौकार आला होता प्रेमच्या बॅटमधून. आता तोच आला ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमची धावसंख्या 11 पण तो गडी गमावला नाही ना ही जमेची बाजू टीम हे दुडणीची. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला बॅट फिरली. आडव्या बॅटने फेकून दिला बॉलला. मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय प्रदीपचा हा पहिला वार षटकार.
डगआउट होती, मोठे फटके येत नव्हते, परंतु या मोठ्या फटक्याने डगआउटमध्ये आता चर्चा झाली असावी की असेच काहीशे फटके आले तर धावपलक पुढे जाईल. हा फटका पहा, पुल करत असताना पॉवरफुल फटका, जिथे वारा होता तिथेच मारला प्रदीपच्या बॅटमधून. आपण बघताय तर हा पहिला षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती. धावपलक थांबलं होतं. ज्युनियर प्रेम भोईरने केलेला कमबॅक आता सिनियर प्रेम भोईरच्या ओव्हरमध्ये तो कमबॅक तोडण्याचं काम करतो प्रदीप काळन. त्याच्या बॅटमधला पहिला षटकार. आता फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने प्रेम भोईरचे षटकार आले तशाच प्रकारे त्याच्यावरती अटॅक करत असताना प्रदीप काळनचा अजून एक षटकार. प्रेम भोईरच्या बॅटमधून असेच दोन मोठे फटके आले होते आणि त्याच झोनमध्ये आता त्याच्या अपोजिट हे सगळं काय घडतं. म्हणून क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की वेळ बदलायला कधीच वेळ लागत नाही. त्याच्यामुळे घडलेली परिस्थिती तिला स्ट्रॉंग बनवण्यासाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये काउंटर अटॅक करणं काही खरं तर गरजेचंच होतं. काहीशा धावसंख्या येणं गरजेच्या होत्या आणि त्या धावसंख्या आता या दोन षटकाराने आल्यात. या दोन षटकाराने टीमची धावसंख्या 23 आणि आता तिसरा आलाय लागोपाठचा तिसरा दे धक्का. इथनं फेकून दिला बॉलला पुन्हा एकदा मिड विकेट बॉलरच्या बाहेर. इट्स अ 3 इन अ रो सिक्सर. थोडासा डायव्हर्शन जरूर तुम्हाला पाहायला मिळाला, कारण तुम्हाला आठवत असेल हेदुटणे आणि उंबारी यांच्यामध्ये मकर संक्रांत चषकामधली ती मॅच प्रेमच्या विरोधातच झालेला तो अटॅक. हाच फलंदाज होता समोर आणि त्याच्याच बॅटमधून आता लागोपाठचे 3 षटकार आलेले आहेत. काय बॅटिंग करतोय. सुरुवातीला पडलेला दबाव, आता त्या दबावामधून बाहेर निघण्यासाठी एकमेव गरज होती मोठ्या फटक्यांची आणि ते मोठे फटके येतात. 3 षटकार त्याच्यानंतर यॉर्कर बॉल. आता रणनीती चांगली, परंतु तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. मिडफील्ड करत असताना तिथून मिळतात धावा 2. आणि ओव्हरमध्ये आतापर्यंत तुम्ही बघताय तर 4 बॉलमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात प्रेम भोईरने. विश्वास पटत नसावा की पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावसंख्येचा दबाव, तो आता दबाव रिलीज झालाय 3 मोठ्या फटक्याने. धावफलक या 2 धावांच्या साहाय्याने 29 या आकड्यावर. ओव्हर द विकेट आता सेकंड यॉर्कर, परंतु त्यालाही खोदून काढलाय. बॉल हवेमध्ये होता, समोर टप्पा पडण्यात आला फिल्डरच्या, परंतु त्या बॉलला फील्ड करण्यात आलेला. 3 मोठ्या फटक्यानंतर मित्र म्हणून ह्या कमबॅकीची आशा अपेक्षा होती, कारण सोमनाथने त्याला लगेचच सांगितलं गेलं की शॉर्ट लेन बॉलवरती मोठे फटके येतात, तर लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली आणि 2 बॉलवरती त्याने लेन पुढे ठेवण्यात आली. यॉर्कर दोन्ही बॉल आणि तिथून आपल्याला 3 धावा पाहायला मिळाला. प्रल्हाद पवार जे उंबारलीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांच्याकडून टीम उंबारली आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचंही सहर्ष स्वागत. राऊंड द विकेट आता थोडीशी गती कमी होती, टप्पाही थोडासा पुढे होता, परंतु पंचांचा इशारा येत असताना 3 ओव्हर नंतर, खरं तर आपण 2 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण बघितल्या तर 32 आहेत. पहिल्या मॅचमध्ये 3 ओव्हर नंतर चांगली स्थिती तुम्ही बघितली होती टीम उंबारलीची, परंतु आता हीच परिस्थिती त्यांच्या अपोजिट तुम्हाला पाहायला मिळते. अर्थातच 2 ओव्हरमध्ये एकही गडी गमावला नाही टीम हेदुटणेने आणि टीमची धावसंख्या सध्या हेल्दी स्कोरपर्यंत जाऊन पोहोचलाय संघ, कारण टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. काय ते 3 षटकार होते. पहिला बॉल पुल करत असताना वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर पहिला तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हुक करत असताना तोही बॉल तुम्ही बघितला मैदानाच्या बाहेर. आणि लास्ट ओव्हरमध्ये काय घडलंय काय बिघडलंय ना, हे खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल moderntenniscricket.in माध्यमातून. हा पहिला षटकार होता प्रदीप काळनचा. कमबॅकीची गरज होती, धावसंख्या बनत नव्हत्या. त्या धावसंख्या बनवण्यामागे भरपूर सारे प्रश्न होते, परंतु त्याच्या प्रश्नातला उत्तरामधला पहिला षटकार, त्याच्यानंतर फुल टॉस बॉल ऑन साईडला जो टर्न करण्यात आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, तिथे कॉन्फिडंटली तो स्ट्रोक तुम्ही बघितला. आणि त्याच्यानंतर हा फटका सर्वोत्कृष्ट फटका जो भरपूर लांब जाऊन विसवला, जिथे तिसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत त्या ओव्हरमध्ये धावा आपण बघितल्या तर बॅटिंग करत असताना बनवल्यात प्रदीपनं एकंदरीत आत्तापर्यंत 23 धावा. टीमची धावसंख्या 32. आता सोमनाथने जिम्मेदारी घेतली आहे. सोमनाथ हे टीमचा ना नेहमी खरं तर विकेट टेकर बॉलर राहिला आहे. जेव्हा जेव्हा अशा सिच्युएशनला टीम असते तेव्हा तो विकेट मिळवत असतो. ओव्हर द विकेट चांगला बॉल, गती चांगली होती,
लसित मलिंगा स्टाईलने नेहमी प्रभावित करणारी त्याची बॉलिंग राहिली आहे. पण संकटमोचक खरं तर आता सोमनाथला बनावंच लागेल, कारण त्यालाही माहिती आहे की आता दबाव जास्त वाढत चालला आहे. 32 धावा खरं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहेत. अजूनही 2 ओव्हर आहेत. या ओव्हरमध्ये जर कमबॅक झाला तर त्या धावा कुठेतरी कमी होऊ शकतात. राऊंड द विकेटने, परंतु पंच चांगला, सुंदर फटका, स्वीपर कव्हरला फिल्डर नाही आहेत आणि त्याचाच फायदा मिळेल. प्रदीप काळेंच्या बॅटमधून अजून एक चौकार. पायावरती खरं तर वेट थोडासा कंट्रोल करण्यात आला होता. हा फटका तुम्ही बघितला पंच करत असताना. पडल्यानंतर जास्त टॉसही झाला नाही चेंडू, कारण ज्या अँगलने सोमनाथ बॉलिंग करत असतो विथ द अँगल तो यॉर्कर बॉल टाकण्यासाठी चांगला आहे, पण तो ओव्हर द विकेटने उजव्या हाताच्या खेळाडूसाठी थोडासा पुढे टाकण्यात आला होता. कमी उचलीचा बॉल त्याला पंच करत असताना बॉर्डरांच्या बाहेर चौकार आणि धावा 36. आता यॉर्कर बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला चाललाय. ज्युनियर जरूर त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतात. फेकत असताना खरं तर बॉलिंग एंडला बॉल, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आतापर्यंतच्या या पूर्ण इनिंगमध्ये आपण जर बघितलं ना तर जास्तीत जास्त बॉल प्रदीप कालनने फेस केल्यात, कारण त्याने 11 बॉल फेस केल्यात. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा 28 आलेल्या आहेत. 4 बॉल फेस केल्या धीरजने, पण तो धीरजने कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. त्याने बनवल्या धावा 7. या सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 37. अजूनही 9 बॉलचा खेळ उर्वरित आहे. या 9 बॉलमध्ये 15पेक्षा जास्त जरी धावा आल्या ना तरी एक चांगला हेल्दी स्कोर कार्ड उभा राहील डिफेंड करण्याच्या अनुमानाने टीम हेदुटणे बीकडे. परंतु आता इथनं जर रोखल्या तर या धावा कंट्रोल करू शकतो सोमनाथ. आता चांगला बॉल होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही बॅटवरती. ऑन साईडला बॉल चालाय, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतली आहे, पण तो सेकंड धाव मिळणार नाही. प्रदीप होता त्या ठिकाणी. प्रदीपने तेच सांगितलं की सिर सलामत तो पगडी 50. ही पार्टनरशिप आजच्या दिवसामधली बघितली ना तर हायस्ट पार्टनरशिप आहे, कारण याच्या अगोदरच्या 5 मॅचेसमध्ये 4 मॅचेसमध्ये आपण बघितलं तर एवढी पार्टनरशिप नव्हती. या दोघांमधला तालमेल चांगला, या दोघांमधल्या खरं तर कन्व्हर्शन तुम्ही बघितल्या, म्हणून त्याच अनुमानाने 38 धाव बनल्यात. मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल गतीने या ठिकाणी आता बीट करत असताना या अशा डॉट बॉलची ना मी तर म्हणेन आता नितांत गरज आहे. एक चौकार आलाय जरूर सोमनाथ भोईरच्या विरोधात, त्यांनी खर्च केला धावा 6. परंतु हा बॉल जर शेवटचा डॉट आला ना तर जो 2 ओव्हरमध्ये दबाव वाढलाय तो दबाव कमी होईल. कारण माहिती आहे सोमनाथला सुद्धा की फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कोणताही संघ फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो, परंतु आपल्यासमोर आकडा जर एखादा असला ना तर मग सेकंड इनिंगमध्ये तो प्रेशर पडतो. बॉटमॅनचा वापर करायचा होता, परंतु चांगला बॉल, लिगल डिलिव्हरी आणि या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना संकटमोचक सोमनाथ भोईर तुम्हाला पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहा. टीम श्री गणेश दिवा आणि दावडी दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करण्यात येईल. लास्ट ओव्हरमध्ये आपण काय घडलं ते आता बघूयात की कशा पद्धतीने ती बॉलिंग झाली. सोमनाथ भोईर नो डाऊट नेहमी खरं तर इकॉनॉमिकल बॉलिंग त्याची असते, इकॉनॉमिक स्पेल असतो. हा पहिला बॉल समोरून प्रदीप काळेंच्या बघितला तर विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता, तो थोडासा पुढे चेंडू टाकण्यात आला, तिथे स्मॅश करत असताना तो चौकार आला. त्याच्यानंतरचे आपण काहीशे बॉल बघतात तो जेव्हा जेव्हा प्रदीप काळें सफल झाला, जेव्हा जेव्हा त्याने अटेम्प्ट करण्याचा खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट चांगला जुळवला गेला. म्हणून तर त्याला टीमच्या कॅप्टनच्या खरं तर भूमिकेमध्ये तुम्ही बघताय, कारण टीमचा कॅप्टन हा आपल्या टीममधून सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो. आणि टीमचा कॅप्टन म्हटला गेला तर एखाद्या किल्ल्याचा कसा सरसेनापती असतो तसा टीमचा सरसेनापती म्हणजे टीमचा कॅप्टन, आणि तो सोमनाथ तुम्हाला पाहायला मिळाला ज्याने फक्त 6 धावेचं षटक हाताळलं. आता आला यश, ज्याला तुम्ही या टीममधून नेहमी ओपनिंगला बघितलंय. मागच्या मॅचमध्ये तो ओपनिंगला आला होता प्रेम भोईर सोबत, परंतु त्याला आता 6 बॉलसाठी कॅप्टनने पाठवलंय. कंट्रोल जरूर झाल्यात, कारण 38 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये होता संघ. 32 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या, त्याच्यानंतर 6 धावेचं षटक हाताळलं सोमनाथने. आणि आता 6 धावसंख्येच्या 6 बॉलच्या खरं तर षटकासाठी आला यश पाटील. पहिलाच बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता, परंतु स्ट्राईक हवी आहे एका बाजूला प्रदीपला, त्याच्यामुळे त्यांनी विकेट सॅक्रिफाईस केली मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जात असताना धीरज.
सन्मान्य राजू कारभारी पालकरी, राजू पालकरी यांना विनंती करतोय की मंचावरती या. तुमचं सहर्ष स्वागत. नुकतीच विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जी विकेट सॅक्रिफाईस करत असताना या खेळाडूची खरं तर आपण चर्चा करणारच होतो. सार्थक या टीमला मिळालेला एक असा खेळाडू जो नेहमी आपल्या ताकदीचा वापर करत असतो, षटकाराने आपला अकाउंट ओपन करत असतो. त्याला आता वन डाऊन पोझिशनवरती आणलाय, परंतु पहिलाच बॉल यश पाटील विकेट मिळून गेला धीरजची. ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न अपील केली जाते लेग बिफोर विकेटसाठी, पण तो इम्पॅक्ट पडत नाहीये मिडल स्टंपवरती. कदाचित थोडासा लाईन मिस करत जात असावा हा बॉल, त्यामुळे रितेश म्हात्रे यांचा कोणताही इशारा नाहीये. लेग बायचे आपल्याला पाहायला मिळते सिंगल या टीमच्या धावसंख्येमध्ये थोडासा परिवर्तन होत असताना टीमची धावसंख्या 39. 2 षटक जरूर नावावरती राहिले टीम हेदुटणेच्या, परंतु त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये जो कमबॅक आहे ना, तो कमबॅक मी तर म्हणेन उल्लेखनीय आहे. पण आता यश पाटीलच्या समोर आहे सार्थक. ऑन साईडला आता इथनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चांगली बॉलिंग. या सगळ्या खरं तर मिडल पेसमधून खरं तर वावरत असताना ना तुम्ही उंबारली संघ बघताय, कारण 2 ओव्हरमध्ये जो पडलेला दबाव होता ना, त्या दबावाला बाहेर काढण्याचं काम टीमच्या कॅप्टनने केलं. त्याच्यानंतर माहिती आहे की आता दबाव नकोय, तर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग चांगली करावी लागेल. आणि सोमनाथने ज्या पद्धतीने बॉलिंग केली ना, त्या पद्धतीने यश बॉलिंग करतोय. खोदून काढलाय, ऑन साईडला फिल्डर आहे, डीपमध्ये मिड विकेटला टप्पा पडला आणि एका बाउन्सवरती त्या बॉल फिल्डरच्या हातामध्ये आलाय बॉल. तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सध्या तरी सिंगल डबलवरती फोकस जर आपण बघितलं ना, तर आतापर्यंत 2 ओव्हरमधला जो कमबॅक होता तो कमबॅक पूर्णपणे कंट्रोल केला, कारण 2 ओव्हरमध्ये होत्या 32 आणि त्यानंतर आपण बघितल्या तर फक्त 10 धावा आलेल्या आहेत. ओद विकेट. अजून एक चांगला बॉल, अजून एक लिगल डिलिव्हरी. या ओव्हरमधला 5वा बॉल जो फेस केला तिसरा प्रदीपने, परंतु इथनं डॉट बॉल तो फेस करत असताना आता 40 वरती गाडी अडकली आहे. सुरुवातीला ड्रायव्हिंग सीट वरती होता हेदुटणे, परंतु त्यानंतर काय कमबॅक केला. आतापर्यंत 5 बॉल फेकल्यात आणि 5 बॉलमध्ये यशने फक्त 1च धाव खर्च केली आहे. काय बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल तिथे इकडा, पण तो प्ले डाऊन झालाय. शेवटच्या बॉलवरती मिळते सफलता. प्रदीप जरूर नॉट आउट राहिला असता, परंतु त्यांनी इंडिव्हिज्युअल खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला, बनवले 28 आणि अशा पद्धतीने डाव संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा झालेल्या 40 आणि 41चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली समोर. यश पाटीलची बॉलिंग आपण बघूयात की कशा पद्धतीने त्याचा इकॉनॉमिकल स्पेअर राहिला. हा चेहरा सध्या तरी तुम्ही बघताय. उंबारली टीमला असे काही यंगस्टर मिळाल्यात ना, ज्या यंगस्टरचा खेळ ना तर खूप चांगला राहिला. आपण असं म्हणतो ना की नवे आहेत परंतु छाव आहेत. हा पहिला बॉल पहिल्यावरती विकेट सॅक्रिफाईस केली, त्याच्यानंतर लिगल डिलिव्हरी थाई बॉलवरती आदळत असताना तिथे सिंगल लेग बायची मिळाली. त्यानंतर जसा मैदानाच्या आतमध्ये सार्थक आला ना, सार्थकला लागोपाठचे आपण बघितले तर त्याने डॉट बॉल फेकले गेले. त्यानंतर थोडासा दबाव जास्त वाढत गेला आणि शेवटच्या बॉलवरती अखेरकार त्याने मिळवली विकेट प्रदीप काळंची. हा बॉल तुम्ही बघताय फुल लेंथ होता विकेट किपरच्या हातामध्ये आणि कदाचित हा शेवटचा बॉल असू शकतो. शेवटचा बॉल जिथे प्ले डाऊन झाले बॅटर आणि अशा पद्धतीने 40 बनला आणि 41 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सो दरम्यान आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया दावडी आणि दिवा, दोन टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हॅलो. राजू पालकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. लेजंड प्लेयर उत्कृष्ट क्रिकेटपटू त्यांच्या शुभ हातून आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दिवा आणि दुसऱ्या बाजूला दावडी. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू. सो टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. हेड असा कॉल आणि आला हेड. सो टॉस जिंकणार टीम दिव्याच्या कॅप्टनने. फक्त डिसिजन सांगायचं. फिल्डिंगचा डिसिजन करतील. सो नेक्स्ट मॅच मध्ये दिवा संघ तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल.
आणि फर्स्ट इनिंगमध्ये दावडी संघ करेल बॅटिंग. कुठेही जाऊ नका, एक इंटरेस्टिंग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे, ज्यामध्ये चॅलेंजिंग आकडा या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना ठेवण्यात आलेला आहे. सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे बीच्या माध्यमातून टीम गावदेवी उंबारली समोर. सो या 40 धावसंख्या बनल्यात, 41 धावसंख्येपर्यंत कशा पद्धतीने फाईट देण्यात येईल या दोन्ही टीमच्या माध्यमातून हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही इन्व्हाइट करतोय. आमच्या वाणीला थोडंसं शांत ठेवत असताना आम्ही इन्व्हिटेशन देतोय, ते म्हणजेच आमचे कल्याण डोंबिवली समालोचक संघटनेचे अध्यक्ष विनोदजी पाटील सर, मॅम फ्रॉम भोपर यांच्याकडे जाऊयात आणि ऐकूयात खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भागेश मात्रे. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये. स्पर्धा आपण बघतायत RR चषक 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिल्या दिवसात आपण बघितलं जय हनुमान क्रिकेट संघ दातिवलीने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे विशाल मडवीच्या संघाने. त्यांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. बघूया आजच्या 8 संघातून कोणता संघ फायनलमध्ये पोहोचतोय. सध्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला आहे. पहिले सत्र संपलेले आहे. एदुटणे संघाने 40 धावा केल्यात एदुटणे ब संघाने, आणि उंबारीला करायचं 41. उंबारलीचं कमबॅक आपण बघितलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती एकूण आपण बघितल्या 32 होत्या, पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 8च आल्या. पण जे झालं ते झालं. आता बघूया 41 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी तयार झालाय सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे ब. पहिलाच बॉल हवेत, झेलची शक्यता आहे. घेणार कोण? आणि बघा काय जबरदस्त झेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. निहालने हा झेल टिपलाय, पण खरं तर तिघांमध्ये कन्फ्युजन होतं. कोण घेणार, कुणी कुणाला कॉल करत नव्हता. अखेर निहाल विपरीत दिशेला टर्न झाला आणि तिथून त्याने हा झेल पकडला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला दाखवतील कशा पद्धतीने हा झेल टिपला आणि फलंदाज बाद झालेले आपण बघतायत. पहिल्याच बॉलवरती यशला अपयश पदरी आलंय आणि पहिला गडी बाद होते उंबारली संघाचा. कॅच निहालने एक सुंदर झेल टिपलाय. स्टनिंग कॅच. फार कठीण असतात असे झेल. मागच्या बाजूला फिरणं, उलट्या दिशेने फिरून जजमेंट करणं आणि झेल पकडणं इतकं सोपं काम नसतं, पण हे कठीण काम सोपं बनवलं निहालने. माहिती आहे 41चं संरक्षण करायचं तर गोलंदाजाला साथ देणं फार गरजेचं आहे आणि ती साथ मिळाली आहे. पहिला गडी बाद झाला. मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी दाखल झाला. आपण बघतायत ज्युनियर प्रेम सलामीला आले होते. यश परतच मागे गेले. राजकुमारला सलामीला पाठवलेले. स्टॅकिंगला तयार प्रेम. बॉलिंग मार्कवर रोहित. ओहो, चेंडू या ठिकाणी जाऊ दिलाय. व्हाईट बॉल कॉल हितेश मात्र त्या ठिकाणी करत असताना आम्हाला सांगताय जे पंचांच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला KT करण ठाकूर स्टॅकिंग इनला पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत. व्हाईट बॉल, व्हाईटच्या आधाराने एक धाव येईल. 41ची गरज आहे. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. विकेट तर मिळालेली आहे पहिल्याच बॉलवरती, पण मैदानावरती आता प्रेम ज्युनियर आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आला ग्राउंड गेला, व्यवस्थित आला नाही बॅटवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा जलद गतीने पूर्ण करतायत.
आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 3. दरम्यान हरिश्चंद्र ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं. नेहमीच त्या संघाच्या पाठीशी समर्थपणे उभे असतात. मग सोनारपाडाचा कुठलाही संघ असू द्या, नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी त्यांची उपस्थिती आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघत असतो. आज या गावामध्ये स्पर्धा आहे आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या मैदानाच्या दिशेने फिल्डिंगमध्ये काही बदल करत असताना आपण बघताय तर फाईन लेगला थोडंसं आणखीन बाहेर काढलंय रोहित. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. गॅप आहे मोठी. गेलाय चेंडू सीमा रेषेच्या दिशेने गेलाय बाहेर. येतोय चौकार. उकरणे धावसंख्या धावफलकावरती 7 धावा झालेले आहेत. टार्गेट 41 फार मोठं टार्गेट नाही. ते टार्गेट मोठं बनवता आलं असतं, पण उंबारलीच्या गोलंदाजांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं गोलंदाजी काय जबरदस्त झाली. सोमनाथ त्याचबरोबर यशने दोघांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये टीमला कमबॅक करून दिलेलं आहे. टॉपेज जेलची शक्यता आहे. ओ हो सोपा झेल ड्रॉप झाला क्षेत्ररक्षक ठिकाणी. लालचंद भंडारी पुराणा चावल चूक झालेली आहे. आणि या दरम्यान आपण बघतायत शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. सोपा झेल जीवनदान कुणाला दिलंय? प्रेमला, जो जबरदस्त फॉर्मला आहे. आणि मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर अवॉर्ड शो जो झाला मागच्या हंगामाचा, त्यामध्ये अंडर-19चा उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. तोच प्रेम. जीवनदान मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 8. आणि वेलकम ट्रॉफीमध्ये आपण बघितलं तर 3 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. म्हणजे जबरदस्त फॉर्ममध्ये तो आहे. मागे खेळायचं होतं, टोला लागलाय चेंडू, समोरच्या दिशेने येतोय. त्या दरम्यान आपण बघताय डॉट बॉल ॲक्शन रिप्ले ऑन साईडचा प्रयत्न होता. फायनलच्या दिशेने ती बॅट फिरली होती, पण बॅटच्या टोला लागला आणि तो समोर आलाय. धावसंख्या 8 धावफलकावरती. अजूनही 32-33 धावांची गरज आहे. रोहित तयार. हा चेंडू जाऊ दिलाय. पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप. वाईट बॉलचा इशारा अंपायर रितेश त्या ठिकाणी करत असताना वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 9. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर अवांतर 2 आलेले आहेत. या चुका टाळाव्या लागतील, कारण जर अवांतर चेंडू आले तर एक अवांतर धाव तर मिळतेच, त्याचबरोबर एक अतिरिक्त चेंडू देखील फेकावा लागतो. मिड ऑनच्या दिशेने चेंडू आलाय. व्यवस्थित टायमिंग झालं नाही आणि या दरम्यान केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय एकूण झालेली ती 10. आता 18 चेंडू शिल्लक आहे आणि 31 धावांची गरज आहे विजयासाठी. 1 विकेट गमावला यशच्या रूपाने. प्रेमला जीवनदान मिळालं. एक सोपा जेल ड्रॉप झाला लालचंद भंडारीकडून, कारण की हातातून चेंडू निसटला, हाताला तो ब्रश झाला, ग्रीप करता आला नाही, तिथून तो जेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळालेलं आहे. आणि 7 वरती खेळतोय प्रेम ज्युनियर. जेव्हा कमी धावसंख्येचं संरक्षण तुम्ही करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा लागतो. मिळाली संधी त्याचं सोनं करणं फार गरजेचं आहे. वेळ जास्त घेऊ नका, मीटिंग घेऊ नका प्लीज. तर सोपा जेल ड्रॉप झाला आहे, पण बघूया आता इथून काय रणनीती असणार आहे. पहिले षटक रोहितचं 10 धावांचं राहिलं, जिथे आपण 2 अवांतर चेंडू बघितले, एक चौकार आपण बघितला. तर 18 चेंडूत आता 31 करायचे आहेत. हेतुंडे संघाची विकेट आपण बघितलं तर एकूण हेतुंडे संघाची विकेट 2च होते आणि इथे आपण 1 विकेट बघतोय. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी आपण बघताय लालचंद भंडारी तयार बॉलिंग मार्क वर. समोर राजकुमार प्रिन्स ऑफ उंबारली. ओहो, पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती फुल लेंथ, संपर्क नाही झाला. वेगवान चेंडू. हा डॉट बॉल. डॉट चेंडूंचाच पर्सेंटेज वाढवावा लागेल. डॉट चेंडूच इथून सतरंगी क्रिकेट संघ इथून बॉल या मॅच मध्ये घेऊन येतील. पण बघूया
राजकुमार यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. सातत्य काय त्याच्या बॅटिंग मधलं आपण बघितलेले. हवेत आहे, फिल्डर येत आहे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आणि गेलाय चेंडू सीमा पार. येतो हा षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितला स्टंपवर या चेंडू केंद्रित केला होता आणि बॅटचा फ्लो आपण बघितला. फार जास्त ताकद नव्हती या फटक्यामध्ये, पण टायमिंग हवा बघा. इकडे वारा तिकडेच मारा असं नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण म्हणत असतो. सध्या वारा पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहत असताना आपण बघतो ना, त्यामुळे तो फायदा मिळतोय या इंडने फलंदाजांना. धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 1 झाली ती म्हणजे 16 धावा. चांगलं कमबॅक झालं षटकारानंतर लालचंदचा डॉट बॉल. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 25 धावांची गरज आहे. उडवलाय, हा आलाय परफेक्ट बॅट वरती गेलाय सीमा पार. येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नाही, मागचा डॉट होता 0606. अशा पद्धतीने षटक तुम्ही बघताय. 2 षटकार आलेले आहेत, पण 2 डॉटही आले. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय 22. आता 19 धावांची गरज आहे. 19 धावा करण्यासाठी आता चेंडू शेष असतील त्या ठिकाणी 14 चेंडू 19 धावा. फुलटॉस गेला स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे तिथे, केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 23च्या घरामध्ये. 18ची गरज आहे. 18 करण्यासाठी आता चेंडू शेष आहेत त्या ठिकाणी 13 चेंडूमध्ये 18 करायचे आहेत. विकेटही एकच गमावलेलं आहे. दुसऱ्या बाजूला एदुटने 2 विकेट गमावले, पण तरीही फार मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितल्या धावा त्या ठिकाणी 32 होत्या, पण नंतर जे 2 षटकं आपण बघितली उंबारलीची, त्यामध्ये अनुभवपणा लावला सोमनाथने. केवळ 6 धावा दिल्या आणि यश पाटीलने केवळ एकाच धावेचं षटक हाताळला. त्यामध्ये एक लेग बायज आपण बघितली. हुक केलाय, जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सोनाली भोईर यांचा आवाज, आगरी क्वीन. फार संघर्ष केला सोनालीने. जुना अंधरुकी या गावातून, एक छोट्याशा गावातून ही खरं तर बिलॉंग करते भिवंडी तालुक्यातील. आणि सुरुवातीला जेव्हा खरं तर अथर्व रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये यायची तेव्हा सुरुवात होती तिची. आणि प्लेबॅक सिंगरप्रमाणे खरं तर तिची व्हॉइस क्वालिटी आहे आणि अनेक गाणी तिने गायली आणि सगळी गाणी आपण बघितलेलं जवळजवळ सुपर डुपर हिट झाली. आणि 550K सबस्क्रायबर आहेत तिचे. क्या बात आहे. सोनाली भोईर आगरी क्वीन सुंदर गाणं सादर केले. दरम्यान होय मॅचच्या दिशेने 27 धावा झाल्यात. 14ची गरज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय गलीच्या दिशेने. 1 धाव या दरम्यान येते. लेग बायज आहे अंपायर.
बॅट कट आहे. बॅटची लेग बाय ओ छोट्याचा सिग्नल एकदम छोटासा असतो. बाउंड्रीचाही तसाच असतो आमच्या छोट्याचा सिग्नल. लेग बायज. तर आमच्या अंपायरला थोडा रेस्ट देण्यासाठी आपण आमचे दोन्ही जे मॅनेजमेंट कमिटीचे दोन प्लेयर आहेत ते त्या ठिकाणी अंपायरिंग करतायत. उचललाय, पाठवलाय सीमारेषेच्या पार. हे तो षटकार. संख्या धावफलकावरती 34. 7ची गरज आहे. दात चेंडूत स्ट्रोक बघा, ताकद झोकून दिली होती. फोर्सिंग स्ट्रोक, टिपिकल प्रेम ज्युनियर उंबारली ब्रँडेड सिक्सर. 34 धावा झाल्या. 7ची गरज आहे. रिव्हर्स खेळायचा होता, संपर्क नाही झाला. चेंडू पाऊस दरम्यान 2 धावा. आणि लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना असंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय ते 36च्या घरामध्ये. आमचे स्कोरर या ठिकाणी डाव्या बाजूला कौस्तुभ. आधी आमचे हिमेश होते. हिमेशला रेस्ट मिळाला. हिमेशने कंटिन्यू मॅचेस केल्या, पण दुपारच्या बोलण्यासाठी आपण त्याला रेस्ट दिला आहे. बॉलिंग मार्कवर तयार भूषण. हलकासा अपील त्या ठिकाणी होते, पण कुठलाही परिणामी अपीलचा पंचांनामध्ये झाला नाही. डॉट बॉल. सामना 1 साइडेड. आज बऱ्याचशा मॅचेस आपण एकतर्फी बघितल्यात आणि एकतर्फी मॅचेस कुठेतरी थोडासा कंटाळा येतो प्रत्येकाला. मॅच रंगल्या की झोप उडून जाते, अंगावरती शारा येतो, हृदयाची धडधड वाढते. पण असा एकही सामना आत्तापर्यंत झाला नाही सकाळपासून. अपेक्षा करूया पुढच्या मॅचेसमध्ये आपल्याला अशी काही क्षणचित्र अनुभवायला मिळतील ज्यामध्ये रोमांच असेल. ऑन साईडला फिल्डर आहे डीपमध्ये. सहजने एक धाव पूर्ण केले. थोडंसं फंबल झालं आणि बघा काय झालंय. 4 धावा आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतो धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. ती 40 धावांची बरोबरी झालेली. केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. ॲक्शन रिप्ले बघा. सहजतेने अडवता आला असता, पण तिथे निसटला आणि गेलाय चेंडू. ते एफर्ट्स आपण बघत नाहीत, कारण की मॅच आता इथून मात्र निसटलेली हातातून हे खेळाडूंच्या लक्षात आलेले आहे. जीवनदान मिळालं. काय जबरदस्त बॅटिंग केली बघा प्रेमने. काय चेंडू डॉट फेस केल्या. जरूर खेळतोय 21 वरती नॉट आउट. अपील झालंय आणि या दरम्यान बघा हो नाही दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, पण काही त्याचा फरक पडला नाही आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने. अंपायर लेग बायज आहे. लेग बायज. अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे संघ उंबारली. काल आपण बघितलं चॅम्पियन पदावरती नाव कोरलं, वेलकम ट्रॉफी जिंकली. संध्याकाळी काल आपण बघितलं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं माथाडी चषकमध्ये. माथाडी चषक क्रिकेट संघ माथाडीने आयोजित केलेली स्पर्धा. अमोल, रणजित, त्याचबरोबर निहार शिलार अर्थातच बाबू आणि त्यांच्या पाठीशी आशीर्वाद संपूर्ण टीम माथाडीची ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. तिथे दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार उंबारलेला मिळाला. तिथे जर फायनल जिंकली असती तर 5 ट्रॉफी पहिल्या क्रमांकाच्या झाल्या असताना लालचंद श्रीपद पाटील याचकडून 1 लाख रुपये जे त्यांनी जाहीर केले होते अंगा. म्हणजे सुरुवातीला कोणी